मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी आणि गुबगुबीत फुलणारी पुरणपोळी प्रत्येक महाराष्ट्रीयन सणाची शान वाढवून जाते व या पुरणपोळीचे आवरण खूप महत्त्वाचे असते। ते मऊसूत असावं आणि लाटताना अजिबात फाटू नये म्हणून काय करावे, त्यासाठी लागणारे पीठ कसे भिजवायचे, कसे मळायचे हे सांगणार आहे। अगदी पहिल्यांदा करत असाल तरीही पुरणपोळी छानच बनेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी इथे अर्धा किलो डाळ घेतली आहे। ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कारण बऱ्याच वेळा डाळ खराब होऊ नये म्हणून पावडर लावली जाते। त्यामुळे मी डाळ स्वच्छ धुवून घेत आहे। 2 वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्याच्यातील पूर्ण कचरा निघून गेला पाहिजे। इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती कुकरमध्ये लगेचच आपण काढून घेणार आहोत। आणि लागेल तेवढे पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहे। पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी ही केलीच जाते। कटाच्या आमटीशिवाय पुरणाचा पोळीचा स्वयंपाक पूर्ण होत नाही। त्यासाठी मी इथे 2 तांबे पाणी घेतले आहे। डाळ भिजेल इतपत पाणी आपण त्याच्यात घालणार आहोत आणि असा हात लावून आपण चेक करू शकतो। डाळीमध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, यामुळे पुरणाला चांगला कलर येतो आणि तेल टाकले आहे त्यामुळे डाळ लवकर शिजते। आणि झाकण लावून आपण लगेच डाळ शिजवणार आहोत। 3 शिट्ट्या घेऊन मध्यम आचेवरती आपण डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे। आपण इथे कणिक वापरणार नाही आहोत, फक्त मैद्याची पुरणपोळी करणार आहे। कलर चांगला यावा म्हणून याच्यामध्ये थोडीशी मी हळद घालत आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। आणि थोडा वेळ भिजवलेला रवा इथे 1 वाटी याच्यामध्ये घालायचा आहे। रव्यामुळे पुरणपोळी ही मऊ आणि लुसलुशीत होते। रवा घातल्यानंतर सर्व पीठ एकजीव इथे करून घ्यायचा आहे आणि सर्व पिठामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये लागेल तेवढेच थोडे थोडे पाणी टाकत पीठ मळून घ्यायचे आहे। जास्त पाणी टाकायचे नाही, कणिक मऊ होईल इतपतच त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे। आणि असा इतका मऊसूत मी गोळा मळून घेतला आहे। खूप जास्त घट्टही करायचे नाही आणि खूप पातळही करायचे नाही। थोडेसे तेल टाकून पुन्हा या गोळ्याला मऊ करायचे आहे आणि चांगले मळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे मऊ गोळा करून घेतलेला आहे आणि तो थोड्या वेळ अर्धा 1 तास भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत मऊसूत शिजलेली डाळीमध्ये अर्धा गूळ आणि अर्धा साखर असे मी टाकले आहे। तुम्ही फक्त गूळही टाकू शकता किंवा फक्त साखरही टाकू शकता। मी इथे दोन्ही टाकले आहे। विलायची पावडर 1 टीस्पून इथे मी टाकली आहे आणि थोडेसे जायफळ किसून टाकायचे आहे। तुम्हाला सुंठ बडीशेप आवडत असल्यास तेही तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर एकजीव करून घ्यायचे आहे। असे हलवल्यानंतर डाळ पातळ होऊ शकते, त्यामुळे घाबरून जायचे नाही। जसे जसे आपण हे डाळ शिजत जाईल तसे तसे यातील पाणीही आटून जाईल। व पाणी आटून गेले आहे आणि घट्ट डाळ झाली आहे। असा उलातनं किंवा चमचा असा स्ट्रेट राहिला पाहिजे, याचा अर्थ आपले पुरण इथे तयार झाले आहे। मी इथे पुरण वाटून घेतले आहे। अशा प्रकारे आपण लगेचच पोळ्या बनवायला घेऊयात। पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे अगदी, आणि पुरण जास्त घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे मी असे भरून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मी पीठ खूप थोडे घेतले आहे आणि पुरण जास्त घेतले आहे। तसेच तुम्हीही पुरण जास्तच घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता असे मी त्याचे तोंड बंद करून गोळा तयार केलेला आहे आणि आता तो आपण लाटून घेऊया। पोळी कशी लाटली तरी फाटणार नाही, फुटणार नाही, त्यामुळे तुम्ही सहज हलक्या हाताने ती लाटायची आहे। तुम्ही पाहू शकता पुरण कडेपर्यंत गेलेले आहे, काटापर्यंत पीठ अजिबात दिसत नाहीये। अशीच हलक्या हाताने ती लाटून घ्यायची आहे आणि तव्यावर थोडेसे तेल सोडून पुरणपोळी टाकायची आहे।
आता पहिल्यांदा हाताने पलटून घ्यायचे आहे, लगेच उलटण्याने पलटायचे नाहीये. थोडेसे तूप सोडायचे आहे. तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावू शकता. पाहू शकता आपली पोळी किती टम्म फुगली आहे. सर्व पोळ्या तुमच्या अशाच फुलणार आहेत. दोन्ही बाजूनी पोळी छान भाजून घ्यायची आहे आणि भाजून झाली की लगेचच काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या पुरणपोळीला किती छान कलर आलेला आहे. मी इथे भरपूर पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि याच्यावरती मी आता तूप सोडणार आहे. तुपाबरोबर पुरणपोळी खाल्ल्याने खूपच छान लागते. तुम्हीही पुरणपोळी अशा प्रकारे नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.